आवाज मानदेशाचा। सातारा जिल्ह्याला अंमली पदार्थाचा विळखा पडलाय। एमडी ड्रग्ज निर्मितीचे 2 कारखाने उद्ध्वस्त केल्यानंतर आता हेरोईन जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। हेरोईन विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचा 12 ग्रॅम हेरोईन ब्राऊन शुगर जप्त केलाय। मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली। या कारवाईने पेन्शनर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात मोठी खळबळ उडाली। एमडी ड्रग्जची निर्मिती करणारे 2 कारखाने उद्ध्वस्त केल्यानंतरही अंमली पदार्थांची तस्करी सुरूच असल्याचं या घटनेवरून अधोरेखित झालं। 2 तरुण हेरोईन विक्रीसाठी साताऱ्यातील शेंद्रे ते सोनगाव मार्गावरून जाणार असल्याची माहिती सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना मिळाली। त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक अभिजित गुरव यांच्या पथकाने सापळा रचून संशयित तरुणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे एकूण 12 ग्रॅम ब्राऊन शुगर हेरोईन सापडले। या कारवाईमध्ये अंमली पदार्थासह एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी अक्षय रामचंद्र पाटील राहणार उजळाईवाडी कोल्हापूर आणि अलंकार अभिजित मुळीक राहणार कासरवाडी टोप संभापूर तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर यांना अटक करण्यात आली। गुन्ह्यात वापरलेली इटिओस कंपनीची कार MH47K1619 जप्त करण्यात आली। दरम्यान कोल्हापुरातील एका तरुणाकडून हेरोईन आणल्याची कबुली संशयितांनी दिली। त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।